ह्याला दगड ठोकून ह्यो खांब रावला होता ना बांबू, ह्यो पण लावणलाय. सगळ्याच साऱ्या लावणल्यात. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता टाईम झालाय 9 वाजून, करेक्ट 9 वाजल्यात. काल रात्री झोपायला लय उशीर झाला, 11 वाजले होते. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही झोपलो. तर आंघोळ करून रेडी होतो. आणि आजचा ब्लॉग तर आलाच नाही, कारण का 8 वाजता मी ब्लॉग एडिट केला होता. आजचाच माझा शेवटचा ब्लॉग असेल. उद्यापासून ब्लॉग टाकायचं बंद करणार आहे, कारण का ब्लॉग टायमिंगवर पण नाही येत आणि ॲपमध्ये एडिटिंग पण नाही होत. मोबाईलचा पण दोष यायला लागला, त्याच्यामुळे आता ब्लॉग बंद करून टाकणार आहे. तर मित्रांनो, फायनली आंघोळ करून रेडी झालं. आता जेवण करतो. आजच्याला जेवायला केले मशरूमची भाजी. कालची थोडी मशरूमची भाजी शिल्लक राहिली होती ना, ती आणून दिलेली. आजच्याला शनिवार असल्यामुळे ना मटण फेकून द्यावं लागलेले. आमच्यात कोण मशरूम खातात पण मटण नाही खात. शनिवार सोमवार असे खात नाही. तर मित्रांनो, मी चालले आता वावरात. पप्पांचा फोन आला होता. कालच्या पावसात आहे ना अजून 2 लाईनी डासळल्यात. ते आहे ना आता आहे ना फुटेने ना ठोकायचे. तिथं गेल्यावरच कळण किती पडल्यात आणि किती झोपल्यात. चला. हाय मापत. तर मित्रांनो, पुढल्या टायरात आहे ना हवा एवढी कमी आहे ना, वावरात जायचे आपण. आणि इथं हवा पण नाही, बंद आहे दुकान. तर मित्रांनो, फायनली मावशीची इथं गण आणायला आलो होतो, पण मावशीच्या तिथं गणच नाही. मावशीने दुसऱ्याचा आणला होता. आता गण ठोकण्या वाचून राहीन सगळं. तर मित्रांनो, फायनली वावरात चालले. भावाला म्हणलं होतं कालच्याला पाऊस लय झालाय, गाडी मागच राहू दे. परत आता माघारी गेलेला आहे. हातोडा तर नाही भेटला. आता हातानेच जर रावता आलं तर ठीक, नाहीतर मग हातोड्याने ठोकायला लागणार. हिथून गाडी वळती तर इथं तर डायरेक्ट डाबडत झालं. एवढ्यातूनच गाडी काढायला लागते. आणि इथं पुढं पण चिखल झालेलं आहे. वावरात गाडी नसती गेली. तर मित्रांनो, पप्पा तिथं गवत काढत बसल्यात. आम्ही असतो अख्खी सरी पडली आरपार. त्या पलीकडच्या सऱ्या पडल्यात तशी ही बी सरी अख्खी आरपार पडली. मोडला होय. ही पण आरपार दोन झोपल्यात आरपार. वावरच अख्खं दिसायला लागले. प्लेनच वावर दिसायला लागले. तिकडचे 2 आणि इकडचे 2, 4 सऱ्या तर डायरेक्ट झोपल्या. तर मित्रांनो, ह्याला दगड ठोकून ह्यो खांब रावला होता ना बांबू, ह्यो पण लावणलाय. सगळ्याच साऱ्या लावणल्यात. आता झाडांना मुगार फुटली आणि माल लागलाय लावंडायला. तर मित्रांनो, फायनली उभं करून झाले, पण इथून पुढं उभं होत नाही, कारण का हिकडचा दाब इकडं राहिलाय आणि हिकडचा दाब इकडं राहिलाय. भाऊ आणि पप्पा असले चिडलेत का नाही माझ्यावर, कारण का मी घरी बसून खातो ना. आणि आता मला कामाला जायचे उद्यापासून. उद्या पहिल्या परिस्थिती इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे. भाऊ तर म्हणलाय आता तू काही कामाचा नाही, आपला इंटरव्ह्यू द्यायला जा. कसं आहे माहिती का, घरात जर पैसा कमवून दिला ना तरच माणसाला किंमत आहे. तुमचं पिऊन झाल्यावर पाणी मला द्या. ही एक सरी उभी करून टाकू. जा का नका लावू. एका झाड राहिले, एका झाड इथं राहिले. आईला चांगलं असं हो का असं होतो. आणि आता त्याचं काय होणार, परत ह्याला किती मोकळं झालं असं होय सोना. माजलं तरी बरोबर 1 लाईन नव्हतीच मध्ये पाहिजे. चला, एक सरी राहिली आहे ती घेऊन. तर मित्रांनो, फायनली घरी पोहोचलो. आई तर खोबरं खिसते. त्या दिवशी देवाला नारळ फोडले. ह्याचं काय करणार आहे? कालवणारा होईल काय करतो, बर्फी कर ना. तसं हातावर लाग नाही. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 4 वाजून 6 मिनिटं. आई टरबूज कापते. आई असंच काप. चाकू वात आहे हो चाकू. आई अख्खी ताकद लावते टरबुजाला. टरबुजात एवढ्या बिया कस काय असतात बरं? लय बिया असतात टरबुजात. तर मित्रांनो, रियांश यांच्या इथं झोपाय गेलतो आणि लुडो खेळलो. लुडो बी खेळलो आम्ही. तुम्ही झोपला होता, आईने झोपली होती तेव्हा आम्ही लुडो खेळलो. आणि आम्ही थोडं जरी बोललो का नाही रियांश उडायला. त्याच्यामुळे आम्ही ना
जिंकलो तरी ना एन्जॉय करू नाही शकलो एवढं. माझा मोबाईल नेमका चार्जिंगला होता. आता काय झालं माहिती का, ऑटोमॅटिकच मोबाईलची चार्जिंग उतरायला लागली. तर मित्रांनो, पंचायत म्हणून आहे ना, आईने अख्खं टरबूज बसवले. काय करायचं म्हणतात, फेकून देऊ का? पप्पाला बोलव की खायला. तर मित्रांनो, रियांश आहे ना त्याची थार गाडी घेऊन घरी चाललंय. कालच्याला आत्याची तर ठेवली होती, त्याचं सगळं बिघडलंय. रिमोट बी तोडून टाकलाय रियांशने. डकलो लागू का, डकलो लागू का, नको म्हणतोय. काय झालंय गाडीला, रियांशी गाडी गुतली आणि मला म्हणतोय निघा ना, जोरात ढकल. पप्पा गाडी काढायला हेल्प करायला आल्यात. रियांश तरी म्हणतोय मीच काढणार. आजोबाला म्हणा मी पण काढतो, तुम्ही पण काढा, जावा दोघं मिळून घरी घेऊन जावा. पप्पालाच दम देतोय रियांश. स्टेअरिंग सरळ करा ना, नाही तर गाडी होईन. पप्पाला तर गाडीचं स्टेअरिंग पण सरळ करता येईना. पप्पानी तर डायरेक्ट चाक मागूनच गाडी उलटी केली. अहो तुम्ही सगळं त्या गाडीचं हे करतात. रियांश गाडीत बसलाय म्हणतोय मला टाकला. आता कोण नाही टाकलणार तुला, नाही नाही तुला नाही टाकलणार. दगडी तर गाडी नीट नाही चालणार. ड्रायव्हर कसा आहे तू, रियांश बरोबर टेअरिंग वळवतोय, जिकडे जायचंय तिकडे. आता नाही बाबा, आता तुला काढून दे. आता तू खेळ, तुला काढून दे. आता आली की घरासमोर गाडी, घरासमोर गाडी आली की, घरासमोर गाडी आली की. तर मित्रांनो, आता आहे ना आईने चहा ठेवला होता आणि कालच्याला मामाने येताना खारी टोस्ट काय काय आणलं ती मला नव्हतं माहिती. इथं आता मी चहा आणि खारी खायला बसलोय. आणि ह्या बॉक्स आहे ना सगळे या डब्यात लपून ठेवले. आणि ह्याच्यात माझी आवडती काजू कतली आईने ह्याच्यात लपून ठेवली. का गाय मी नाही लपून ठेवली, भरून ठेवली आहे. हा, मला जास्त काजू कतली आवडते ना, म्हणून आहे ना. आणि मी सारखी काजू कतली खातो ना, एका दिवसात म्हणलं तरी काजू कतली संपून टाकतो. असं काय करायला पाहिजे. एवढी आवडते का नाही, मी वन टाइम म्हणलं एवढे तरी खाऊ शकतो. असं नाही, मला ते असलेलं राग येतो का नाही, असं म्हणजे असं लपून बिपून ठेवलं का नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा शेवटचा ब्लॉग. उद्यापासून ब्लॉग येणार नाही, कारण का आजच्याला मग एवढं डोकं खाल्लंय का नाही घरच्यांनी. पहिलं काम बघ म्हणले, 2 वर्षापूर्वी मी काम बघायला गेलो होतो, पण तिथं मला काय घेतलं नाही. आता उद्याच्याला परत एकदा इंटरव्ह्यू देणार आहे, नाही झालं ना तुम्हाला पण जाऊतो तिथे गेलो का नाही घेत. सगळी कागदपत्र आहे माझी आयटा होऊन 2 वर्ष कंप्लीट झाले. आणि आत्ता पण मोबाईल एक प्रॉब्लेम आला होता, 1 तास प्रॉब्लेम सॉल्व करत बसले. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. एका मनाने वाटते ब्लॉग बनवायचं सोडायचंच नाही, पण एका मनाने असं वाटते आता सोडावं तर लागणारच आहे. घरच्यांच्या इच्छा तर पूर्ण करावाच लागणार. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.